गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप 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 धन्यवाद तुमचे. प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आम्हाला आणि मोटिवेट करत राहिला. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. अगदी अगदी मनापासून धन्यवाद. खूप कृतज्ञ आहे मी की तुम्ही खूप अ, अगदी मनापासून प्रितिशवरती प्रेमाचाही वर्षाव केला आहे आणि पुढच्या भविष्यासाठी छान शुभेच्छांचाही वर्षाव केला आहे. तर खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई प्रीतीचा अभ्यास कसा होता, म्हणजे त्याचं रुटीन काय होतं, स्टडी रुटीन कसं होतं, कसा त्याने केला आहे, कोणते बुक्स रेफर केले आहेत. तर मला नक्कीच तुम्हाला गाईड करायचं आहे. प्रीती स्वतःही बोलणार आहे. आज तो नाही आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यासोबत मी स्पेशली व्हिडिओ बनवेन. हा खरं तर आम्ही दोघं मिळून कृतज्ञतेचाच हा व्हिडिओ करणार होतो. आणि तुम्ही ना माझ्या व्लॉगमध्ये पाहिलंय आत्तापर्यंत, मी प्रत्येक वेळेला ते शेअर करत आली आहे की कसं-कसं आमचं रुटीन असतं, काय-काय सगळं शेड्यूल होतं. एक्झाम रुटीन पण मी सगळं काही शेअर केलं होतं. पेपरमध्ये कोणत्या किती चुका झाल्या, किती मार्क्स जाणार आहेत, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. तर जे काही माझे जुने व्ह्यूअर्स आहेत, जे मला पहिल्यापासून पाहत आले आहेत, तर त्यांना देखील खात्री होती की प्रितिशला अबोव्ह 95% मिळणार. तर माझ्या इतकंच आता तुम्ही त्याला ओळखायला लागलेला आहात आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झालेला आहात आणि म्हणूनच तुम्ही इतक्या छान प्रकारे आता आम्हाला ओळखताय. तर सगळ्यात अगोदर की आम्ही ट्युशन्स का लावले नव्हते? हं, तुम्हाला काय वाटतंय? ऑनेस्टली म्हणजे माझं जरा डिफरंट पर्स्पेक्टिव्ह होता. वेगळं मत होतं, की म्हणजे जसं आपण लहानपासून वाढलेलो आहोत, त्या पद्धतीने मी विचार करायचो, की नाही यार ट्युशन लावले की चांगले मार्क्स पडतात. ट्युशनमध्ये वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स, आन्सर्स करून घेतात, टीचर करून घेतात, व्हेरियस एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतात. त्यामुळं असं वाटायचं की ट्युशनमुळं मार्क्स पडतात. पण आत्ता जी काही मुलांचे जे काही आत्ताच्या मुलांचे जे काही विचारसरणी आहे किंवा त्यांचा जो नवीन प्रयत्न असतो. पूर्वी कसं असायचं की टेक्स्ट बुक झाल्या, नोटबुक झाल्या, टीचरने दिलेल्या नोट्स झाल्या किंवा जुने क्वेश्चन पेपर्स झाले. ते सगळे रेफर करून जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे मार्क्स. पण आता कसं आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मीडियमवरती अवेलेबल आहेत तुमच्या. YouTube झालं, व्हेरियस प्लॅटफॉर्म झाले. त्याच्यामध्ये सगळा डेटा किंवा इव्हन दो तुमचे प्रत्येक ॲन्सर्स, क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरचे सॉल्व्ह करून मिळतात. त्यामुळं ते जर तुम्ही बघून प्रॅक्टिस केलं म्हणजे मुलांना कसं आहे की प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन हे स्वतः पडले पाहिजेत आणि त्याचं उत्कंठा झाली पाहिजे की क्युरियस झालं पाहिजे की ह्याचं उत्तर काय असू शकेल. मी ते शोधून ते सॉल्व्ह केलं पाहिजे म्हणजे सेल्फ स्टडी. तर मला इथे आवर्जून एक सांगायला आवडेल, की प्रितिशला ट्युशन न लावण्याचं रिझन हेच होतं, की आम्हाला त्याच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या जी काही त्याची क्षमता आहे करण्याची, त्याच्यावरती भरोसा होता. कारण त्याचा जो बेस आहे तो पक्का आहे. एक पहिली गोष्ट मी इथे सांगते तुम्हाला, की लहानपणापासून मी त्याला कसं वाढवलंय. मी हे बऱ्याच वेळा व्लॉगमध्ये बोलली आहे, की मी त्याला अगदी आम्ही जसं लहान असताना वाढलोय, त्या पद्धतीने वाढवलंय. याचा अर्थ काय? तर मी कधीच त्याला कंपल्शन केलं नाहीये, की तू इतका वेळ अभ्यास कर किंवा रोजच्या रोज मी त्याचा कधीही स्टडी घेतला नाही माझ्या जॉबमुळं. एकतर माझा जॉब, माझं घरकाम या वेळेत तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता किंवा समजू शकता, की मी एवढं करत असताना मी याचा अभ्यास कधी घेईन, म्हणजे वेळ कधी मिळेल. मला ना लहानपणापासूनच प्रितिशला अभ्यास घ्यायची माझी क्षमताही नव्हती. अभ्यास मी घ्यायला बसले, की नेमकं आमची रडारडी व्हायची. म्हणजे इतकं ना माझ्यामध्ये इतके पेशन्स कमी आहेत पेशन्सच नाही म्हणजे कमी आहेत ना, की मी खूप दणके द्यायची त्याला, खूप मारायची आणि नंतर मलाच वाईट वाटायचं. मग मीच रडायची पुन्हा, असं व्हायचं. मग तुम्ही अभ्यास घ्यायचात त्याचा. नाही, नाही. सुरुवातीला मी अभ्यास घ्यायचो, पण मी थोडा अग्रेसिव्ह होतो हॉनेस्टली. मला वाटायचं की कर, 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 कॉन्सन्ट्रेट कर. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथं बोलायची आहे, की आम्हाला शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण स्टर्लिंगची एज्युकेशनचं जी आहे, ती खूप खरंच चांगली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला हॉनेस्टली तुम्हाला वाटणार नाही, की आउट ऑफ आउट मार्क्स कधीच नाही मिळाले, कधीच नाही. कधीच प्रितिश नाही. हा कधीच टॉपर राहिलेला नाही आणि त्याचं रिझन हेच आहे, की आम्ही त्याला कधीच टॉप राहण्यासाठी बंधन घातलं नाही किंवा तशी त्याच्याकडे हे पण नाही केली, की तगादा नाही लावला, की नाही वर्गात पहिलंच आलं पाहिजे. नाही. मार्क्सवरती खरं सांगते मी,
काहीही नसतं. आणि हे आता जरी मी म्हणत असले, आता तुम्हाला असं वाटेल काही जणी, नाही आता हिच्या मुलाला पडलेत म्हणून ही म्हणते की मार्क्सवरती काही नसतं. काय असतं सध्या सांगते, 10वीच्या मार्क्सवरती काय आहे? अ, अगदी फ्रँकली स्पीकिंग म्हणायला गेलं तर एक समाजामधलं आई-वडिलांचं स्टेटस आणि मुलांचं स्टेटस, की आपली शिक्षण पद्धती अशी आहे की 10वीचे मार्क्स बघूनच, नाही म्हटलं तर त्यातली मी सुद्धा आहे, हे सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा आहात, की आपण एखाद्या मुलाची पर्सेंटेज बघूनच त्याची बुद्धिक्षमता किंवा तो हुशार आहे का मंद आहे हे ठरवतो. पण हे बरोबर आहे का? तर हे अगदीच चूक आहे. हे बरोबर नाहीये. 10वीला कमी मार्क्स पडणारे सुद्धा नंतर जेईई क्रॅक करतात किंवा इतर काही फील्डमध्ये जातात किंवा जरी शाळा कमी शिकले तरी पण बिझनेस चांगला करू शकतात. त्यांच्या आवडीची कामं त्यांच्या आयुष्यात चांगली करून ती पुढे मोठी होऊ शकतात. असं आहे. त्यामुळे मार्कांवरतीच सगळे काही असतं असं नाही. पण ही आपली शैक्षणिक पद्धतच अशी आहे, की हे आता डन झालंय, की नाही मार्क्स चांगले तरच मुलगा हुशार. जसं की बघा, कितीही तुम्ही एज्युकेटेड असा, कितीही श्रीमंत असा, मुलगा हवाच असतो. बरोबर आहे की नाही? कितीही म्हणा तुम्ही, हां, मुलगा हा हवाच असतो. म्हणजे त्या मुलासाठी श्रीमंत लोकं सुद्धा मुली होऊ देतात. गरीब तर घेतातच. गरिबांना तर काही कळतच नाही, की किती मुली होऊ द्यायच्या. 3, 4, 5 सुद्धा होऊ देतात. का तर त्यांना मुलगा हवा असतो. आणि एका तोंडाने पुन्हा जर का मुलगा नाही झाला, की मग म्हणायचं नाही, 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 असं काही नाही, आम्हाला मुलगा हवाच होता, असं काही नाही. तसंच थोडंफार हे शिक्षण पद्धतीचं आहे, की कितीही आपण बोललो, की मार्कांवरती काही नसतं. पण तसं नाहीये. पुन्हा सगळं काही मार्कांवरतीच येतं. म्हणजे ॲटलीस्ट बोलायला, सोशल स्टेटस बघाच ना आता, की प्रितिशच बोलला मला, की "मम्मी बघ, मला 97% आले. आणि याच्याऐवजी जर का मी 90च्या आत असतो, तर तू इतका दंगा केला असतास का?" तो सहज बोलला आणि ते मी व्लॉगमध्ये शेअरही केलं त्या दिवशी. आणि "इतकं तू देवाला गेली असतीस का?" आता त्याला असं वाटतंय, की त्याला चांगले मार्क्स पडले म्हणून मी देवाला जाते. तर आमचं तसं नेचर नाहीये. तसं असतं तर मग मी त्याला अगदी लहानपणापासूनच आउट ऑफ आउट मार्क्स पाडायचा प्रयत्न केला असता की नाही. आणि मी तसे खूप सारे माझ्या आजूबाजूला पॅरेंट्स पाहिलेत, की ते खूप पॉझेसिव्ह असतात मुलांच्या बाबतीत, की 1 मार्क कसा गेला? 2 मार्क कसे गेले? अरे! म्हणजे ते ऐकून मला आश्चर्य म्हणजे वाटतंय, की आम्हाला, की हाईट झाली यार यांची तर, की तुम्ही 2-2 मार्कांसाठी मुलांना विचारताय. अगदी माझ्या क्लोज फ्रेंड त्यासुद्धा. की यार काय हे क्लोज फ्रेंड म्हणजे आत्ताच्या नाहीत. अशा मी पाहिलेत माझ्या लाईफमध्ये. आता क्लोज नाहीयेत त्या. पण मी असे फ्रेंड्स पाहिलेत, की मुलांना पैकीच्या पैकीच पडले पाहिजेत. आम्ही असं कधीच केलं नाही. आम्हाला माहिती होतं त्याची बुद्धी आहे. कारण तो आम्हाला कधी जास्त अभ्यास करताना दिसायचाच नाही लहान असताना. पण तरीसुद्धा मार्क्स बऱ्यापैकी असायचे. हो की नाही? दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ऑनेस्टली की आम्ही खरंच काही असा शेड्यूलचा एक पॉइंट होता, की एवढा वेळ अभ्यास केला पाहिजे, तेवढा वेळ अभ्यास केला पाहिजे, हे शेड्यूल पाहिजे, हे विषय संपवले पाहिजेत. असं कधीच झालं नाही आमच्या बाबतीत, कधीही झालेलं नाहीये. त्याला फक्त तू तुझ्या पद्धतीने कर आणि एक्झाम पिरियडमध्ये थोडंसं त्याला म्हणजे थोडंसं टेन्शन यायचं, लवकर उठायचा, अभ्यास करायचा. पण असं काही नव्हतं. आणि आम्ही कधीच त्याला असं रिस्ट्रिक्टेड नव्हतं केलं, की बाबा तू एवढेच मार्क्स आणले पाहिजेत ह्या विषयात, त्या विषयात. फक्त मी पूर्वीपासून सांगायचं म्हणजे आमच्या जापनीज कंपनीमध्ये एक छोटीशी कन्सेप्ट आहे 2C. 2C फॉर्म्युला. 2C म्हणजे डबल चेक. मी त्याला सांगायचं, कधी-कधी काय व्हायचं मॅथ्सच्या पेपरमध्ये क्वेश्चनमधल्या काही न्यूमेरिकल फिगर्स असायच्या ना, त्या वेगळ्याच असायच्या. आणि तो ॲन्सर बरोबर सोडवायचा, पण त्यांनी प्रश्नच व्यवस्थित वाचलेला नव्हता. त्यामुळं आणि कसं आहे आता मला स्टर्लिंगचं पण त्या बाबतीत कौतुक वाटतं, की त्यांनी काय केलं, की खूप स्ट्रिक्ट पद्धतीने त्यांचे क्वेश्चन म्हणजे थोडी जरी मिस्टेक झाली तर तिथं मार्क्स कट केले. म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये ती हवा जाता कामा नये, की बाबा मी एकदम आहे. म्हणजे तुम्ही किती जरी केलं तर तुमच्या चुका त्यांनी निदर्शनात आणून दिल्या, की हे इथं चुकलंय त्यामुळे इथं मार्क्स कट केला. म्हणजे अक्षरशः मी काही मुलं अशी बघितली, की म्हणजे आता मी सांगायला मला असं वाटेल, की काही मुलं टॉपमध्ये आहेत, पण ते सुद्धा जेव्हा प्रिलिमच्या एक्झाम झाल्या तेव्हा त्यांचा रिझल्ट बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे माझं कसं काय चुकलं? म्हणजे थोडक्यात काय आहे, की स्ट्रिक्ट केल्यामुळे मुलांना कळालं, डिसिप्लिन लागलं. नाही आपणाला प्रत्येक पेपर हा व्यवस्थितच सोडवावा लागेल, प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करावा लागेल आणि व्यवस्थित सोडवावं लागेल. दुसरा एक पॉइंट मला इथं मांडायचा आहे असा, की मुलांना ना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आयुष्यात शिकवली पाहिजे, की मूव्ह ऑन, मूव्ह ऑन. तुमचा ठीक आहे तुम्ही कुठला क्वेश्चन करताय किंवा कुठला पेपर तुम्हाला अवघड गेला, ठीक आहे, ॲग्री. ज्या काही चुका झाल्या त्या तुम्ही टाळून लगेच तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट करता आला पाहिजे. त्याच गोष्टी डोक्यात घेऊन जर म्हणजे बसलं, माइंडसेट चेंज करता माइंडसेट यायला लगेच हवा. चेंज करून तुम्हाला स्वतःला हे करता आलं पाहिजे. म्हणजे आता स्पोर्ट्समध्ये पण बऱ्याच वेळा बघतो जे महान क्रिकेटर्स आहेत किंवा महान खेळाडू आहेत, खूप वेळा अपयश येतं त्यांना, खूप वेळा शून्यावर बाद होतात. पण काय होतं, ते त्यात राहत नाही त्या माइंडसेटमध्ये. ते पुन्हा नव्याने सुरुवात करतात, नव्याने प्रयत्न करतात. ज्या चुका झाल्या त्या अव्हॉइड करून
नेक्स्ट गेममध्ये आपला परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करा. एज्युकेशनच्या बाबतीत हेच आहे, सेमच आहे, की मनाला गोष्टी लावून घेऊ नका, की मला ह्या विषयात कमी पडले, म्हणजे हा माझा विषय वीक आहे. हे कसं आहे माहिती आहे का, की हा माझा विषय वीक आहे, इट्स अ माइंड कंडिशन, म्हणजे तुमची मानसिक स्थिती आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला सारखी तीच सूचना दिली असेल, हा विषय मला, म्हणजे गणिताच्या बाबतीत तर मला असं वाटतं, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की नाही यार गणित अवघड आहे, गणित अवघड आहे. म्हणजे तुम्ही तसं ते एन्व्हायरमेंट क्रिएट करून ठेवले, इवन दो त्यांच्या फॅमिलीमधले, अरे नाही यार गणित अवघड असते, मग लक्ष दे, लक्ष दे. तुम्ही सुरुवातच कशी करता, गणित अवघड असते आणि त्याच्यावर लक्ष दे. म्हणजे त्या मुलाची विचार करण्याची पद्धती त्या पद्धतीने होते, की मन कसं आहे, की तुम्ही त्याला कसं डिफाईन करताय आणि कसं तुम्ही त्याला प्रोजेक्ट करताय, तयार त्याच्यावरती करताय. त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे त्या मनात मनात भीती होते, यार मग गणित अवघड, गणित अवघड. मग त्याचा परीक्षेत गोंधळ उडण्याचे खूप चान्सेस आहेत. म्हणजे उत्तर कधी-कधी असंही होतं, की उत्तर बरोबर असतं, पण घरी येऊन त्याला वाटतं, "यार माझं उत्तर चुकलंय. मी असं कसं केलं?" ते असं ते होऊ आत्ता शकतं. आत्ता जे काही 10वी एक्झाम झाली ना, त्यामध्ये एक साध्या प्रश्नामध्ये एक एम-सी-क्यू होता 1 मार्क्सचा. प्रितिशला 100 पैकी 98 मार्क्स आलेत. पण ज्या टीचर म्हणजे त्यांच्या व्हाईस प्रिन्सिपल मॅथ्स शिकवतात, त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना भेटायला गेलेलो एक्झामच्या अगोदर, हो की हां, नाही? तर बरोबर. तेव्हा त्यांनी आम्हाला केबिनमध्ये बोलावलं होतं आणि सांगितलं होतं, की तो इतका मॅथ्समध्ये हुशार आहे, त्याचं मॅथ्सचं नॉलेज इतकं व्हास्ट झालंय सध्या, की मलाच आश्चर्य वाटते म्हणे, की त्याने इतकं कसं इम्प्रूव्ह केलंय आणि तो खूप हुशार आहे मॅथ्समध्ये. तर हे त्याचं त्यानं केलंय बरं का. आणि 1 मार्क जो गेला मी तुम्हाला सांगत होते एम-सी-क्यू. खूप साधा सोपा क्वेशन होता आणि माझ्यासारखी म्हणजे नॉर्मल व्यक्तीनं ते उत्तर बरोबर लिहिलं असतं आणि तसंच झालंय बरं का. म्हणजे जे वीक वीक आहेत, कच्चे आहेत मॅथ्समध्ये त्यांनी ते उत्तर बरोबर लिहिले आणि प्रितीश चुकलाय. का तर त्याला ना 9वीला आणि 10वीला आम्ही जेईचं फाउंडेशन लावलं होतं आणि त्यामुळे त्याला क्रिटिकल थिंकिंगची सवय लागली आहे. तो एका साध्या-सुध्या क्वेश्चनचा पण खूप अवघड पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं विचार करायला जातो आणि त्या केसमध्ये तो एक एम-सी-क्यू गेला. 1 मार्क कुठं गेला हे अजून त्याला माहिती नाहीये. त्याचं म्हणणं होतं, की मला ॲटलीस्ट 99 मार्क्स मॅथ्सला पडायला हवे होते. अजून एक की सायन्सला त्याला फक्त 92 मार्क्स पडलेत. पण तुम्ही जर का तो व्लॉग पाहिला असेल ज्या दिवशी रिझल्ट आउट झालाय, तर तेव्हा तो काय बोलतोय, "मम्मी हे कसं शक्य आहे? मला तर 98-99 मॅथ्स पडायला सायन्सला मार्क्स पडायला हवे होते." तर तेही बरोबर आहे. आणि तो हेही म्हणतोय, की रिचेकिंगला टाकला तर नक्कीच माझे मार्क्स वाढून येतील. 98-99 होतील मला. कारण फक्त एक एम-सी-क्यू गेलाय सायन्सचा. बाकी सगळं करेक्ट आहे त्याचं. तर आम्ही विचार केला होता, की खरंच टाकूया. माझे वडील पण म्हणतात, की टाका रिचेकिंगला येतील मार्क्स वाढून. पेपर पण बघायला मिळतो आणि 100% मार्क्स वाढून येतील ही खात्री आहे आम्हाला. पण आता आम्ही असं ठरवतोय, की नको. काय फरक पडणार आहे? 97% चे 98 झाले म्हणून काय फरक पडणार आहे? तर काहीच नाही फरक पडणार. म्हणून आता ते आम्ही होल्ड करतोय. पण इथं मला काय सांगायचं आहे, की मुलांना त्यांचं त्यांनी स्वतः स्टडी करण्याचा एक सवय लागायला हवी लागायला आणि पाहिजे. आपल्या पॅरेंट्स म्हणून लक्ष असायला हवं. असं नाही की आम्ही बिलकुलच दुर्लक्ष केले त्यांच्याकडे. परवा एका मैत्रिणीचा मेसेज आला बाजूच्या सोसायटीतल्या, की म्हणे, "अगं त्याने कोणते बुक्स रेफर केलेत सांगशील का?" मला तिला सांगतानाही लाज वाटली, की तिला पटेल की नाही माहिती नाही म्हणून मी तिला म्हटलं, "अगं राग नको मानू, की त्याने कोणते बुक्स रेफर केले हेही मला माहिती नाहीये." मग इथपर्यंत आम्ही पॅरेंट्स म्हणून रिलॅक्स होतो. कारण आम्हाला माहिती होतं ह्या 10वीच्या मार्कांवरती काही नाहीये. आता खरी जंग चालू होणार आहे. आता इथून पुढं अगदी ओशियन असणार आहे. त्या ओशियनमध्ये आता त्यांना तरुण राहायचं आहे आणि इतर मुलांच्या सोबत कॉम्पिटिशन होणार आहे. आता खरी टफ कॉम्पिटिशन असणार आहे आणि यामध्ये मुलांचं मनाचं खच्चीकरण होता कामा नये. मुलं मोटिव्हेट राहिली पाहिजेत आणि स्वतःबरोबरच त्यांनी कॉम्पिटिशन केलं पाहिजे. कारण कॉम्पिटिशन तर खूप मोठं आहे. आपल्याला बाहेरच्यांशी करून काहीच उपयोग नाहीये. स्वतः आपण कुठे आहोत हे आता त्यांना कळायला हवं आणि त्याच्यासाठी आम्ही आता त्याला तयार करतोय. तर अजून एक अजून एक मुद्दा मला इथं सांगायचा होता आवर्जून, की तुम्हाला असं वाटत असेल ना आपल्या मुलांना ही बेस्ट करावं, बेस्ट रिझल्ट आणावे, तर एका गोष्टीची काळजी घ्या, मुलांचं जे काय फाउंडेशन आहे, बेसिक नॉलेज आहे, बेसिक नॉलेजवर खूप फोकस करा. म्हणजे प्रीतीच्या बाबतीत तेच झालं, त्याचं बेसिक नॉलेज एकदम क्लिअर होतं. आता फॉर एक्झाम्पल जसे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मॅथ्स असतील, मग एक मॅथ्सचं एक्झाम्पल घेऊया, की जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर तुम्हाला कसाही क्वेश्चन येऊ दे, कुठल्याही न्यूमेरिकल व्हॅल्यूज येऊ देत, तुमचं आन्सर हे बरोबरच येणार. कारण तो प्रश्न कसा सोडवायचा, कसं ते डिफाईन करायचं, कसं मांडायचं, हे जर तुम्हाला कळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी काय तर प्रॅक्टिसने होणार. तुम्हाला जर वेगवेगळ्या इनपुट्स दिल्यानंतर तुमचं जर उत्तर सेम असेल, तर तुमची ती कन्सेप्ट क्लिअर आहे. ह्या गोष्टीवरती फोकस करा रादर दॅन की बऱ्याच गोष्टी. आणि मुलांना कसं आहे, की सगळ्यात महत्त्वाचं की
कन्सेप्ट समजून घेऊन हां, त्यांनी समजून रट्टा नाही मारायचा. रट्टा नाही मारायचा. रट्टा रट्टा म्हणजे नाही मारायचा. मला हे सांगायला अतिशय प्राउड वाटतंय, की प्रितीशने कधी कोणत्या गोष्टीचा आणि असं रट्टा मारला नाही. कंटिन्युअसली आणि नाही का असं बुक्स घेऊन मुलं असं म्हणजे मी लर्न हां, करतात. प्रीतीच्या मित्रांना पण मी पाहिले काही, की ते लर्न करतात असं. आपण हे करायचो लहान असताना, की घोकमपट्टी बोलतो त्याला आपण. तर तसं त्याने बिलकुल केलेलं नाहीये. तोंडातून एकही शब्द न उच्चारता त्याचा अभ्यास आहे. कधीही त्यानं कुठलंही पाठांतर करताना आम्ही दोघांनी तर पाहिलेलं नाही. आणि आता याचा अर्थ असा होत नाही, की आम्ही खूपच दुर्लक्ष केलंय, तुम्हीही करा, आम्ही अभ्यास नाही घेतला तर तुम्ही नका घेऊ, तुम्ही कंप्लीट रिलॅक्स राहा, निवांत राहा, असं नाही. आमचा मुलगा कसा आहे हे आम्हा दोघांना माहिती होतं. ॲटलीस्ट त्यांच्यापेक्षा जास्त मला खात्री होती म्हणून आम्ही निवांत होतो. तुम्ही तसं नका करू. तुम्हाला तुमची मुलं माहिती आहेत, की कशी आहेत. आई-वडिलांच्या इतकं मुलांना नाही कोणी ओळखत. तर अभ्यासात आपली मुलं कशी आहेत ना, त्या पद्धतीनं तुम्ही ॲक्शन घ्या. पण मला असं वाटतं ना, मुलांना असं ना बर्डन आणू नका कोणत्या गोष्टीचं. त्यांना त्यांचं लहानपण जगू द्या. मी नेहमी म्हणते हे, माझ्या आसपासच्या बऱ्याच जणांना माहिती आहे, की त्यांना अगदी असं हसत-खेळत वाढवा. आपण जसं वाढलोय, लहानपण जगू द्या, बालपण जगू द्या त्यांना. असं खूप अभ्यासाच्या ओझ्याखाली अगदी 1ली-2री पासूनच त्यांना नाही राबवायचं. मी तशीही मुलं पाहिलीत आणि ती मुलं सध्या 10वीला प्रितीशपेक्षा मागे आहेत. हे मला खरंच सांगायचंय तुम्हाला. जी मुलं 1ली-2री पासून खूप अभ्यास केलाय त्यांनी, खूप, की अगदी करायचा म्हणजे करायचाच रोजचा अभ्यास. इतकं त्यांना असा दबाव असायचा. अशी वाढलेली मुलं आत्ता मागे आहेत प्रितीशच्या. आणि प्रितीश मात्र बिनधास्त वाढलाय, अगदी निवांत. काही नाही. हे नेहमी मला म्हणायची, "काय गं तू अभ्यास नाही घेत त्याचा, मी अभ्यास नाही घेत त्याचा. असं कसं होईल? 10वीला कसे काय मार्क्स पडतील? पुढे आयुष्यात त्याचं कसं होईल?" हे नेहमी यांना चिंता राहिली आहे. कारण प्रत्येक मुलगा वेगळा असतो, तसे प्रत्येकाची पॅरेंटिंग स्टाईल सुद्धा वेगळी असते पॅरेंट्स लोकांची. आणि आता इथे बघायला गेलं तर हे आमच्या एका जोडीमध्ये सुद्धा 2 वेगळ्या प्रकारचे पॅरेंट्स होते. मी अगदीच बिनधास्त आणि विश्वास ठेवून त्याच्यावरती होते, की नाही याला पडतीलच. पण त्यांना काळजी होती आणि एक बाप म्हणून काळजी असतेच. हे कशावरून बोलतेय मी, की तुम्हाला माहिती जे माझे जुने व्ह्यूअर्स आहेत, की 10वी चालू झाल्यावर 1 मार्चला प्रीतीचा वाढदिवस असतो. त्याच दिवशी आम्ही त्याला एक गेमिंग पीसी घेऊन दिला. जवळपास ₹1,10,000 त्या पीसीला टोटल खर्च आला होता. तेव्हा अजिबात अहोना इच्छा नव्हती, की त्यांना असं वाटत होतं, की आपण हे चूक करतोय, की 10वीत जाणाऱ्या मुलाला त्याला 10वीचे ट्युशन्स लावण्याऐवजी आपण त्याला गेमिंगचा पीसी घेऊन देतोय. खरं बघायला गेलं तर ही खूप मोठी रिस्क होती. ही खूप मोठी चूक होती. पण मला खात्री होती प्रितीशवरती, की नाही तो जरी गेम खेळला ना, तरी तो अभ्यास तितकाच करणार आहे. मग त्याने गेम खेळलाय. हो, रोज गेम खेळलाय तो आणि मला सांगून खेळलाय, की "मम्मी मी खेळतोय." कधी-कधी त्याने मला अर्धा तास सांगितलंय आणि तो तास-तास, 2-2 तास सुद्धा गेम खेळलाय. कारण नंतर त्याचे मित्र जॉइन झाले वगैरे आणि तो मला प्रत्येक गोष्ट खरी सांगत आलाय. कधी लपवलेत पण त्याने गोष्टी. असं नाहीये, की पूर्णपणे खरंच सगळं सांगून. बऱ्याच वेळा त्याने माझ्या म्हणजे मी नसतानाचा किंवा मी इतर कामामध्ये बिझी आहे, या गोष्टींचा सुद्धा त्याने फायदा घेतलाय. गेम खेळलाय. पण तितकंच, की चेस सुद्धा खेळलाय तो. चेस तो स्वतःहूनच शिकला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे जर अपब्रिंगिंग केलं मुलांचं, तर एक इम्पॉर्टंट गोष्ट जी पुढच्या फ्युचरमध्ये त्याच्या आयुष्यात खूप उपयोगी येईल म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर. म्हणजे काय होतं, की मुलांना तुम्ही सारखं गाईड नाही करायचं. हां, मुलांना सांगा, की आम्ही बॅकिंगला तुमच्यासोबत आहोत. तुला कुठंही कधीही अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. प्रत्येक परिस्थितीत आम्ही तुझ्यासोबत आहोत. भले तुझे पर्सेंटेज कसे का असेनात, पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्ही प्रत्येक वेळी त्याला कॉन्फिडन्स देतो. काहीही होऊ दे, ठीक आहे, ॲग्री. तू म्हणतोयस ना आम्हाला 90 पडतील, ॲग्री. आम्हाला काही वी डोंट हॅव एनी इश्यू. आम्ही प्रत्येक वेळी त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सपोर्ट केलेला आहे. शुभांगीने सांगितले की तो गेम खेळत होता. हो, गेम खेळत होता. पण एक त्याला बॅकएंडमध्ये त्याला काळजी पण होती, की यार ठीक आहे गेम खेळा, पण मला हे पण करायचं. म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होती, की बाबा नाही मी खेळलाय तर मला पुढं अभ्यास पण करायचा आहे, तेवढा वेळ त्याला पण द्यायचा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे हे सुद्धा जेव्हा त्यांच्यावर आपण जबाबदारी सोपवतो, कसं असतं, की एक पूर्वी मराठीत म्हण असायची, की लहान मुलांना पोहायला शिकवायचं आहे. मग पोहायला शिकवताना काय करायचं, फ्लोटर टाकला की त्यांना वाटतं की यार फ्लोटर आहे, फ्लोटर आहे, फ्लोटर आहे, मी बुडणार नाही, बुडणार नाही. पण एका वेळेला एका सर्टन स्टेजला तुम्हाला तो फ्लोटर काढावा लागतो आणि सोडून द्यावा लागतो. मग काय करतं, त्याच्या मनात एक भीती, अरे मला आता कोणाचा सपोर्ट नाही, जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे. मी जोपर्यंत हातपाय हलवत नाही, जोपर्यंत मी माझ्या सर्वाइव्हचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत मी काही नाहीतर मी बुडणार. हे तेव्हा जेव्हा कळतं तेव्हा तो ॲक्शनमध्ये येतो. एक्झामच्या बाबतीत तसंच आहे, की त्याला स्वतःला तेवढी जाणीव झाली पाहिजे, नाहीये मला हे करायचं आहे, मला नाही केलं तर मला हे नाही पडणार आहे, मला त्याची जाणीव झाली. मग त्या केसमध्ये मुलं करायला लागतात. ही भावना त्यांच्यात जागृत करणं हे पॅरेंट्सचं काम.
आणि इथून पुढं अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत आणि त्याचा नक्कीच तुमच्या मुलांना आणि आपण ॲज अ पॅरेंट म्हणून नक्कीच उपयोग होणार आहे. काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकत आली आहे आणि आम्हालाही त्याचा फायदा होत गेलाय. तर आता व्लॉग खूप मोठा होतोय. आपण अशा काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या इतर व्लॉगमधून वगैरे पण शेअर करणार आहोत किंवा असंच बसून आपण वन बाय वन शेअर करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. अभ्यासाच्या अजून काही बऱ्याच टिप्स आहेत, त्या खुद्द प्रितिशच तुम्हाला सांगणार आहे, देणार आहे. तर हे असं आहे, की आम्ही खूप सारा विश्वास त्याच्यावरती ठेवला होता आणि प्रॉपर आमचं लक्ष होतं आणि त्याच्याचसाठी मी घरून काम करते आणि मला आता असं वाटतंय बरं झालं, चीज झालं माझ्या या साऱ्या गोष्टींचं, की मी माझं करियर थोडंसं कॉम्प्रोमाईज करून घेतलं. मी थोडीशी बॅकफुटला राहिले. यांना करू दिलं त्यांचं करियर आणि मी त्याच्यासाठी बॅकफुटला राहिले. मी घरी राहिले. पण घरी राहण्याचा आणि मुलांच्या वाढवण्यामध्ये मुलांना वाढवतानाचा जो हा काही मी फरक बघतीये ना, की तो वाढताना ज्या पद्धतीने वाढतोय किंवा जे काही प्रगती करतोय, होतोय, त्याचा काहीतरी उपयोग होतोय, की पॅरेंट कुणीतरी सोबत असणं. हां, तर चला मग अशा काही गोष्टी होत्या ज्या मी महत्त्वाच्या वाटत होत्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. अजून खूप काही आहे जे आपण इथून पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करणारच आहोत. ओके. थँक यू. शेवटचंच सांगणं एकच सांगणं आहे. तुम्ही तुमच्या मुलावरती खूप विश्वास दाखवा, त्यांना सपोर्ट करा, त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टम म्हणून उभे राहा. कसेही असू देत भले आणि त्यांना मार्क सिस्टममध्ये नका टाकू. मार्किंग सिस्टममध्ये त्यांचं इव्हॅल्युएशन नका नका करू. करू आणि प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो. हां, प्रत्येक मुलाच्या अभ्यास करायची पद्धत पद्धत वेगळी वेगळी असते. असते. प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे त्या पद्धतीने त्यांना करू द्या. त्यांना चूज करायला शिकू द्या आणि तुम्ही त्यांच्या सोबत राहा. राहा. त्यांना सपोर्ट करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मुलांच्या अवतीभोवती सतत राहू द्या. निगेटिव्ह बोलू नका त्यांच्याशी, कधी टोमणे मारू नका. एखाद्या रोपाला कसं प्रेमानं जरी त्याच्या असं बोललं जातं, की एखादा रोप आहे, त्याला वाढवायचंय. ते वाढवताना सुद्धा जरी तुम्ही त्याला सतत पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्या भोवती ठेवले आणि त्याची काळजी घेतली, तर ते खूप छान वाढतं. तर तसंच मुलांच्या बाबतीत आहे. जितकं तुम्ही मुलांना प्रेम द्याल, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह राहाल, त्यांच्याशी छान बोलाल, कधीही त्यांचं मनाचं खच्चीकरण होईल असं बोलणार नाही, तर त्याचा उपयोग नक्की होतो. आणि आमची पॅरेंटिंग स्टाईल तशीच आहे. मी जरा जास्तच बिनधास्त आहे. मला असं नाही वाटत, की मार्कांवरतीच सगळं काही असतं आणि मार्क्स चांगले मिळाले म्हणूनच तो भविष्यात काहीतरी घडेल, मोठा होईल, असं बिलकुल नाही. तर हेच आम्हाला सांगायचं होतं. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार. बाय.